तर मित्रांनो, फायनली आपण गावी चाललोय बाप्पाला आणायला. तसं तर दरवर्षी आपण बाप्पाला आणायला जातो गावी. पण यावर्षी आपलं व्लॉगिंग चॅनल YouTubeला आलंय आणि बाप्पाचा व्लॉग येणार नाही असं कधी होणारच नाही. तर हा आपला बाप्पाच्या आगमनाचा व्लॉग आहे. आता आपण गावी चाललोय आणि गावी जाऊन पुढे काय मजा येते ते तुम्ही व्लॉगमध्ये बघा. चला तर मग सुरू करूया. नेहमीप्रमाणे गाईच आपल्या घरात उद्या गणपती येत आहेत आणि आत्ता वाजलेत रात्रीचे 12 आणि आपण डेकोरेशनचं थोडं अजून प्रिपरेशनच करतोय. तसं दरवर्षी आमच्या घरी साधा साडीचा मंडप असतो परंपरागत आणि तो मंडप तर झालाय, पण त्याच्या आतमध्ये मी काहीतरी नवीन ठेवायचं म्हणलं, नवीन डेकोरेट करायचं म्हणतोय. बट ते थोडं डिफिकल्ट वाटतंय. मी YouTubeवरती व्हिडिओ बघितले होते. थोडं सोपं वाटलं, पण आता ते खूपच कठीण झालंय आणि माझं डोकं जास्त काम करत नाहीये. थोडं भंड झालोय मी आता. आणि तुम्हाला दाखवतो मी पुढे ते कसं झालंय. बघूया ते होतंय की नाही. जर ते नाही कंप्लीट झालं तर मला बाप्पा तसेच ठेवावे लागतील. बट झालंच तर अजून ठीक, अजून चांगलं वाटेल, थोडं क्रिएटिव्ह वाटेल. बघूया. तर गाईस हे थोडं असं काही ते सामान पसरलं इथे. मी हे बनवायचा ट्राय करतोय. ग्लू वगैरे लावून हे बघा, ग्लू इथे पडलाय. ट्राय करतोय बट ते थोडं अजून डिफिकल्ट वाटतं. थोडं क्रॉस पण दिसतंय वरून बघितल्यावरती. बट बघू, होईल, नक्की होईल. ते सुकतोय तर सुकायला थोडा वेळ लागेल. आणि हा बघू शकता तुम्ही आपला पारंपरिक साडीचा मंडप. हा काय म्हणतात, थोडा जास्त साधा आहे, कॅज्युअल आहे. बट असा मोस्ट ऑफली आपल्या घरात म्हणजे मिडल क्लास घरांमध्ये असतो. तर काही आता आपलं डेकोरेशन ऑलमोस्ट थोडंफार डन झालंय. त्यात आता आपल्याला थोड्या LED लाईट्स लावायच्या, बाकी काही नाही उरलं. बाकी सगळं आपलं कम्प्लीट आहे. आणि ते थोडा मी पसारा केलाय, तो आता मलाच आवरायचा आहे. भरपूर पसारा झालाय. तर तुम्हाला मी दाखवू शकतो थोड्या वेळात. थांबा, मी तुम्हाला दाखवतो माझं डेकोरेशनसुद्धा, मकरसुद्धा आणि मी केलेला पसारासुद्धा. चला. तर फर्स्टली तुम्ही बघू शकता माझं डेकोरेशन मकर. हे आपलं पारंपरिक पद्धतीचं साडीतलं डेकोरेशन आहे. हा मकर आहे, जो साडीतला मंडप याला मी म्हणतो आमच्यात. हा पारंपरिकरित्या आमच्या इथे खूप आधीपासून बनवला जातो. आणि त्यात आत मी थोडंसं हे पेपर कप्सचं बनवलं आहे काहीतरी. त्यात अजून थोड्या LED लावायच्या आहेत आणि अजून कपडे वगैरे पण अंतरायचे आहेत त्यामध्ये. आणि हे तुम्ही बघू शकता सध्याची खालची हालत, जो पसारा मी केला आहे. तर हा मला आवरायचा आहे आणि मला सगळं आवरून झोपायचं आहे. आणि आत्ता ऑलमोस्ट वाजले आहेत, बघूया आपल्या लॅपीमध्ये किती वाजलेत. बाबा सांग किती वाजलेत. 12:30 झालेले आहेत इथेच. आपल्याला सकाळी लवकर उठून तयारी करायची बाप्पाच्या आगमनाची. आणि सध्या वाजलेत 12:30. तर बघूया किती लवकर आपला हा सगळा पसारा आवरून होतोय आणि किती लवकर आपण झोपतोय. तर मग आवरतो मी माझा आता केलेला पसारा आणि उद्या सकाळी लवकर उठायचं आहे बाप्पाच्या आगमनासाठी. बाप्पाचं आगमन उद्या आहे आणि त्याचे सुद्धा आपण फुटेजेस टाकणार आहोत. आणि उठल्यापासून आपण काय काय करणार आहोत या सगळ्याचे पण आपण व्लॉग बनवणार आहोत आणि याच व्लॉगमध्ये सगळं ॲड होणार आहे. तर कंटिन्यू बघत राहा.
गुड नाईट. One eternity later. तर मित्रांनो आपलं डेकोरेशन भरपूर असं झालेलं आहे चांगल्या प्रकारे. रात्री आपण जे केलं तसं काही झालं नाहीये, ते सक्सेस झालं नाहीये, पण आता आपण जे केलंय ते थोडंफार टिकाऊ आहे आणि त्यात आपण गणपती ठेवू शकतो. सो आता आपण दाखवतो तुम्हाला मी हे आपलं डेकोरेशन पूर्ण पारंपरिकरित्या आपण बनवलेलं आहे. जे आपलं पहिल्यापासून आपण बनवतो, साडीचा मंडप आपण म्हणतो त्याला, आपण बनवलाय आणि तो बघू शकता तुम्ही कसा आहे तो. तर चला आता आपण जाऊन अंघोळ करून येऊ, मग पुढचा ब्लॉग बघू. इकडे चला आता आपली तयारी झाली आहे गणपतीला जायची आहे. पुढे रे इकडे. हा बघा आमचा सगळ्यात मोठा मेंबर आहे, त्याला आम्ही घेऊन जाणार आहोत आज पहिल्यांदा गणपती आगमनासाठी. हा तो पळाला, आता जाऊ दे, आता आपण चाललोय. सो चला गणपती बाप्पा मंगल मूर्ती. आपण चाललोय आता गणपती बाप्पाच्या आगमनासाठी. खूप एक्साइटेड आहोत. छोटे कंपनी बच्चे कंपनी पण आहे खूप एक्साइटेड. हा दो येऊ. चला तर मग जाऊया बाप्पाला आणायला. मोरया मोरया. आता आपण चाललोय अनवाणी. दरवर्षी असं जातो आपण, बघू शकता. काही होतो ते काय असू ते, बाप्पाच्या आशीर्वादाने आपल्याला काही एवढं वाटत नाही. आणि ते एक्साइटमेंट वेगळी असते जेव्हा बाप्पा घरी येत असतात, तेव्हा आपण सगळं विसरून जातो. बघा आता पुढे काय होतं. गणपती फायनल झालाय, बघू शकता किती सुंदर गणपती आहे. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. अरे गणेश गणेश आदो बोल के. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. अरे गणेश गणेश गणपती बाप्पा मंगल मूर्ती. अरे गणेश गणेश. अरे 1 2 3 4 मोरया. गणपती बाप्पा अरे मंगल मूर्ती. अरे गणेश गणेश मोरया. अरे गणेश गणेश मंगल मूर्ती. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. अरे गणेश गणेश गणपती बाप्पा मंगल मूर्ती. गणेश गणेश गणपती बाप्पा मंगल मूर्ती. अरे गणेश गणेश गणपती बाप्पा मंगल मूर्ती. अरे गणेश गणेश गणपती बाप्पा मंगल मूर्ती. अरे गणेश गणेश गणपती बाप्पा मंगल मूर्ती. गणपती बाप्पा अरे मंगल मूर्ती. गणेश गणेश अरे गणेश गणेश गणपती बाप्पा मंगल मूर्ती. अरे मंगल मूर्ती. अरे गणेश गणेश गणपती बाप्पा मंगल मूर्ती. अरे गणेश गणेश गणपती बाप्पा मंगल मूर्ती. अरे गणेश गणेश गणपती बाप्पा मंगल मूर्ती. अरे गणेश गणेश गणपती बाप्पा. अरे गणेश गणेश गणपती बाप्पा मंगल मूर्ती. अरे गणेश गणेश गणपती बाप्पा मंगल मूर्ती. चालू कर रे आगे. मंगल मूर्ती. अरे गणेश गणेश गणपती बाप्पा. अरे गणेश गणेश
जय जय आपल्या गावात आहेत यावर्षी डान्स स्पर्धा आणि त्यासाठी आपल्या मुलांनी खूप मेहनत घ्यायची ठरवली. यावर्षी ते डान्स बसवत आहेत, ग्रुप डान्स आहे त्यांचा. खूप चांगलं वाटतं हे सगळं बघून की सगळी मुलं एकत्र येऊन असं डान्स प्रॅक्टिस करत आहेत, मजा मस्ती करत आहेत. हे सगळं बघून मला माझे जुने दिवस आठवले, जेव्हा मी पण असाच डान्स प्रॅक्टिस करायचो, खूप सारी मस्ती करायचो गणपतीला आल्यावर. आता थोडी मुलं कमी असल्यामुळे काही आम्ही लोक करत नाही, बट आधी खूप आम्ही मस्ती करायचो. तर हे आता झाले आपले कॉफी रेडी. आता डान्स प्रॅक्टिस करून खूप कंटाळा आला. आई पण म्हणली कॉफी कर. आता आपण पहिली कॉफी विषय एकदम हार्ड. तर आता कॉफी पिवा. ही बघा इथे टाइमपास करत आले. अरे पळू नको, अरे मायरा थांब. चला मग आता पळूया, आपण कॉफी पिऊया, ओतूया आपल्या कपात. घेतोय कॉफी, घेतोय आता आपल्या कपात. ही आले कॉफी, ही आहे मला आणि आईला. बघूया आता अजून याच्यात कोण वाटणीला येत आहे. थोडीशी उरली, सांगू नको. बघूया आता. भरपूर कंटाळा आला, म्हणलं बाहेर जाऊया. हे आपलं बोर्ड आहे. आभारी आहोत ग्रामपंचायत वडक्षीवाले. आणि इथून रमाईनगर वडक्षीवाले आपले सहर्ष स्वागत आहे. हा बोर्ड जोपर्यंत दिसत नाही तोपर्यंत वाटतच नाही की मी गावात आलो. तर ही आपल्यासोबत फिरते आपली मॅगी. खूप क्यूट आहे ही नेहमी माझ्या घरासमोर येते. मी आल्यावरतीच माझ्याजवळ असते ती, नाहीतर आमच्या घराजवळ फिरकत पण नाही. देवळाजवळ काहीतरी अनाऊन्समेंट चालू आहे, काहीतरी पुकारतात. बघूया काय आहे नेमकं. चला. तर काहीच कसे आलं बघा, ही येडी माझ्याजवळ फिरते. आता मी चालू दुकानला. हे येडे हाय बोल. हाय हाय. आणि हे आपली मॅगी माझ्यासोबत, बघू शकता तुम्ही. तर आपण पोहोचलो आपल्या गावातल्या गणपतीच्या, देवळातल्या गणपतीच्या आरतीला. खूप मन प्रसन्न झालं ते आरती करून. एवढे सगळे लोक एकत्र जमलेले आरतीसाठी. खूप छान वाटत होतं. अशी थोड्या वेळाने मग आरती घेतली. आकाशदादा सगळ्यांना आरती देत होता. आपल्या गल्लीचा मान होता पहिल्या दिवशी. आणि त्यानंतर सुरू झाला लकी ड्रॉ. तर हे खेळ आपल्या मंडळाने चालू केले आहे, लकी ड्रॉचे. खूप मजा मस्ती चालू असते सगळीकडे. आणि यावर्षी तर खूप अजून खेळ बाकी आहेत. आपले डान्स स्पर्धा आहेत, रस्सी खेच वगैरे आहेत, प्लस ट्रॅक्टर खेच आहे. असे खूप साऱ्या स्पर्धा आहेत. तर बघूया यावर्षी कोण नंबर पटकवत आहे आणि कोण हरतं आहे. हार जीत तर चालूच होते, बट खेळांची मजा घेणं हीच आपली काय म्हणतात ते खरी स्पोर्टिव्ह स्पिरिट असते. चल बघूया काय होतं आहे पुढे. तर गणपती बाप्पाचा पहिला दिवस आपल्या घरात पूर्ण झाला आहे. खूप मस्ती, खूप मजा केली आपण आज. पण अशी पूर्ण सगळी मस्ती दिवसभराची मी टाकू शकत नाही. ते खूप मोठं आणि खूप लेंदी होईल, खूप कंटाळवाणं होईल. त्यामुळे मी नाही टाकला. आणि तुम्हाला मी आधी या व्हिडिओत सांगितलं नाही, पण आपला अजून एक व्हिडिओ येणार आहे डान्सचा. मी डान्समध्ये पण पार्टिसिपेट केलं. म्हणता येईल बाकी सगळे चिल्ले बिल्लेत, पण बघूया. खूप चांगला डान्स होणार आहे आपला. सो चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. आणि आपल्याला जितका होईल तितका सपोर्ट करा. आणि नवीन व्हिडिओची वाट बघा. नवीन व्हिडिओ लवकरच येतो आहे. से बाय.